आणि पडवळेजी पुढच्या वेळी तुम्ही आमदार म्हणून या साकोलीमध्ये, पुढच्या वेळी साकोलीमध्ये तुम्ही लढलं तर तुम्ही आमदार बनाल, तेव्हा तुम्ही विधिमंडळात जेव्हा याल तेव्हा तुम्हाला दिसेल की देवेंद्र फडणवीस सरकार कसं काम करते. नाही तुम्ही राहणार नाना भाऊ. 2047 पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे आणि तुम्ही तुमच्या सहित राहणार आहे, काळजी नका करू. हा विनोदाचा भाग आहे, हा विनोदाचा भाग आहे. हा आम्ही एकामेकाचा बघा, जर तुम्ही थोडी मस्करी नाही केली तर तुम्ही मला कायचं भाषण. शाळेच्या विद्यार्थ्यांना खराब करत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना बिघडवत असेल, अशा लोकांना त्या ठिकाणी जेरबंद करणे, याकरता माझी विनंती पोलीस आयुक्तांना आहे, पोलीस एसपींना, की जेवढ्या शाळा आहेत त्याची तपासणी केली पाहिजे, जेवढे कॉलेजेस आहेत त्याची तपासणी केली पाहिजे, तिथल्या मॅनेजमेंटशी बोलून तपासणी केली पाहिजे. गरज पडली तर त्या शाळेचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स हे आपल्या पोलीस स्टेशनला जोडलं पाहिजे, कारण शाळामध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणे आणि ते आपल्या पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करणे हे सुद्धा महत्वाचं कार्य या ठिकाणी करण्याची जबाबदारी. आणि याकरता जर पैसा लागत असेल तर मी पालकमंत्री, महामार्गाच्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय मी होऊ देणार नाही, कारण मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे, माझ्याकडे अधिकार आहे भूसंपादनाचा. जे काही रेट त्याचे कमी असतील, जे काही मार्केट रेट असतील, त्या मार्केट रेटला बरोबरीत आणून शेतकऱ्याचे रस्ते संपादित करणे आणि त्याच्यात समृद्धी महामार्ग बनवणे. कारण समृद्धी महामार्ग हा भंडारा गोंदियाला समृद्धी आणणार आहे आणि समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्याला समृद्ध करताना शेतकऱ्याच्या पोटावर पाय पडणार नाही, त्यांच्या जमिनीचे पैसे कमी मिळणार नाही, याची जबाबदारी महसूल मंत्री, भूसंपादन मंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळं इथल्या कास्तकारांना चिंता करू नका. करणारे आहेत सट्टा, जुवा, दारू, रेती, सँड हे जे माफिया आहेत, यांना सरकारचं काही त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळामध्ये सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे. सस्पेंड नाही, बडतर्फ करण्याची. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या गावात जुवा आहे, सट्टा आहे, दारू आहे, एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीला केला, डायरेक्ट ओपन त्यांचा मेसेज आहे, 24 तास मेसेजवर आहे, मी 24 तास मेसेजवर आहे. मला एवढं सांगितलं की हे गाव आहे, इथे दारू आहे, इथे सट्टा आहे, इथे जुवा आहे, इथे तस्करी आहे, इथे गोवत्या आहे, जे काही तुम्ही सांगाल, फक्त मला तुमचं नाव आम्ही सांगणार नाही. भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही, ते गोपनीय राहील. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लाखांदूरच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.